आज मला जाण्याची बिलकुल अजून तुमच्यासोबत खूप खूप जास्त गरज आहे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि माझ्या ब्लॉगची सुरुवात करते कसलेही एक्सप्लेनेशन न देता. चला तर मग दिवसाची सुरुवात माझी झाली आणि आज स्वयंपाक मलाच बनवायचा होता, कारण स्वयंपाकवाल्या मावशी आहेत सुट्टीवरती आणि त्यामुळे म्हटलं चला जरा लवकर उठूयात आणि स्वयंपाकाला सुरुवात करूयात. दोघं उठण्याच्या आत मला स्वयंपाक बनवायचा होता, पण असं काहीच झालं नाही. मी उठले आणि ते दोघंही उठून बसले. मग काय आता या दोघांना घेऊन मला स्वयंपाक बनवायचा होता. आणि आता पिल्लूला तर अजून सगळे काही तीत आलेले नाही आहेत, पण त्यालाही ब्रश करायचा असतो, कारण त्रिशा रोज करत असते त्यामुळे. मग त्याच्यासाठीही एक ब्रश आणला आणि आता दोघं उठले की आधी ब्रशकडे जातात आणि दोघांना सोबतच ब्रश करायचा आणि सध्या तर असं चाललंय ना, दोघांना एकमेकांचा हेवा करायचा असतो. जे काही त्रिशा करते ते श्रीला करायचं असतं. भलेही त्रिशा कधी त्याच्यासोबत कॉम्प्रोमाइज करत नाही, बट जे त्रिशा करते ते श्रीला करायचंच असतो. आता मोठी बहीण आहे, तिला पाहूनच सगळं काही तो शिकणार. त्यामुळे मग काही गोष्टींमध्ये मी ट्राय करत असते. त्रिशालाही सांगत असते की तू छान राहत जा किंवा मग चांगल्या चांगल्या गोष्टी करत जा. तो तुला पाहून, तुला ऑब्झर्व करून तो काही गोष्टी शिकत असतो, बट असं कधीच होत नाही. आणि आता बघा, शूट करणं माझ्यासाठी किती अवघड आहे, कारण हे जेव्हा दोघे जागे असतात, त्रिशाचं तर एवढं काही नाही, पण जेव्हा पिल्लू जागा असतो आणि जर त्याला कळलं की इथे मी ट्रायपॉड ठेवला किंवा मग इथे कॅमेरा ठेवला, तो कॅमेरा ओढायला जातो. आणि आत्ताही तसंच झालं. माझ्या बॅक साईडला मी ट्रायपॉड ठेवला होता, तर त्याने तो ट्रायपॉड पाडून टाकला. म्हणजे खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, खरंच सांगते. म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत भरपूर काही गोष्टी शूट करायच्या असतात, पण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या सुटून जातात बिकॉज ऑफ पिल्लू. कारण कॅमेरा जो आहे तर तो लपून ठेवावा लागतो आणि प्रत्येक वेळेस कॅमेरा लपून ठेवू शकत नाही. असं चला, आता हे एफर्ट्स मला घ्यावे लागेल. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, मतलब कुछ ज़्यादा एफर्ट्स लेने भी पडेंगे. तर असंच काही सुरू आहे. असो, आता मटरची भाजी बनवलेली आहे. ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या भाज्या आम्ही करण्याचा ट्राय करत असतो. तर सध्या फक्त मटरची भाजी बनवली आहे आणि याच्यामध्ये बटाटा टाकायचा मी विसरले. बटाटा जर टाकला असता तर अजून टेस्टी भाजी झाली असती, बट घाई गडबडीमध्ये म्हणा किंवा मग माझ्या डोक्यात आलं नाही की मला बटाटा टाकायचा आहे. फक्त डोक्यात एवढं होतं की मटरपासून भाजी बनवायची आहे. तर मसाला काढला होता साधा सिंपल असा, जसं आपण काळा मसालाचं वाटण बनवतं तसं बनवलं होतं. फक्त जास्त काही तेज वगैरे बनवलं नव्हतं, त्यामध्ये खडे मसाले वगैरे नाही टाकले. साधा आपलं पनीरसाठी जी ग्रेव्ही बनवतो, कांदा टमॅटो वगैरे ते सगळं काही टाकून पेस्ट बनवली. त्याच्यामध्ये मटर बॉईल करून टाकले. खूप टेस्टी भाजी झालेली होती. आणि स्वयंपाक तो माझा रेडी होता, बट त्रिशाला खायचं होतं ऑमलेट आणि तिला ते स्वतः तिच्या हातानेच बनवायचं होतं. तर तिने तिच्या हाताने जे आहे तर ऑमलेट बनवलं. तिला ऑमलेट बनवायला खरंच खूप जास्त आवडलं. पहिलेपासून तुम्ही ब्लॉगमध्ये ते बघतच असाल. आणि आता 9:30पर्यंत स्वयंपाक वगैरे सगळं काही माझं बनवून झालं होतं. आता जायचं होतं ऑफिसला, बट त्रिशा सकाळपासून माझ्या मागे मागेच करत होती. तिचं म्हणणं होतं की तू आज सुट्टी घे, बट वाटेल तेव्हा मी सुट्टी नाही घेऊ शकत, कारण काही प्लॅन्स आहेत, छोट्याशा ट्रिप्स प्लॅन्स आहेत, तेव्हा मला सुट्ट्या घ्यायच्या. त्यामुळे मग सध्या सुट्टी नाही घेऊ शकत आणि तिचं चाललेलं होतं की ती सुट्टीच घे. नाव आय एम रेडी टू गो, बट असं झालं की आज मला जाण्याची बिलकुल खरंच इच्छा नाही आहे आणि सुट्टी तर मला काही भेटणार नाही आहे. बट झालं असं की कालच्या दिवशी त्रिशा पुण्याला गेली होती तिच्या आजी बाबांसोबत आणि म्हणजे प्रोग्रामसाठी गेली होती. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की माझ्या सासऱ्यांना पुरस्कार भेटला, महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार. त्याचंच पुरस्कार जे आहे तर ते डिस्ट्रीब्यूट होणार होतं पुण्यामध्ये, ते घेण्यासाठी ते गेले होते. आणि तिथे त्रिशा खेळता खेळता तिथे पडली. तर तिच्या या इथे ना असं म्हणजे बरंचसं लागलंय, त्यामुळे तिचा डोळा पण थोडासा सुजलाय. त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आज नको जायला थंडीने, परत जर तिला त्रास झाला तर, कारण डोळ्याच्या जवळ लागलंय. तिला जायचं होतं स्कूलला, हो ना गं? तिला जायचं होतं. ती म्हणजे रोज तिला उठवावं लागते की त्रिशा उठ, 9 वाजले, 9ला बस येईल, तू लवकर उठ लवकर उठ. पण आज ती स्वतःहून उठली. जेव्हा स्कूलला जायचं नसतं किंवा मग आपल्याला कुठेतरी जायचं असतं ना, तेव्हा ती लवकर उठून बसते. आणि जेव्हा तिला स्कूल असतं डेली, तर तेव्हा ती काही लवकर उठत नाही. पण आज माझ्या मनातच होतं की मी तिला जाऊच देणार नाही आहे, पण ती स्वतः उठली. पण म्हणलं ठीक आहे आज नको जायला, कारण खूपच जरा जास्त लागले. आता आई हॉस्पिटलमध्ये नेतील, कारण रात्री त्यांना येण्यासाठी जवळपास 11 वाजले. कालच्या दिवशी ब्लॉग तर काही शूट केला नाही, पण आज ब्लॉग शूट करायला घेतलाय. आणि असं चला, आता मी तर रेडी झाले, मी जाते ऑफिसला आणि त्रिशा जाणार आहे हॉस्पिटलमध्ये तिच्या आजीसोबत. आणि हा जो कारनामा आहे ना, तो तिने स्वतः करून घेतलेला आहे. खेळता खेळता ती तिची पडली आहे, कोणी तिला पाडलं वगैरे नाही. बट मग ते जरा जास्त लागलं आणि थंडीने जरा जास्तच दुखतो, सो त्यामुळे मग आज त्रिशाच्या स्कूलला सुट्टी ना गं. आणि खोकला पण यायला लागलाय आता तर थोडा. दुखतं का गं इथे? नाही ना? पक्का? ओके, डॉक्टरकडे जा मग आजीसोबत, ठीक आहे ना?
ऑफिसला जाण्याच्या आधी ट्राय करत असते की जेवढी जास्तीत जास्त कामं करून मला जाता येतील ना, तर तेवढं सगळं काही क्लिअर करून जात असते, जेणेकरून आल्यानंतर मला पसारा दिसायला नको. कारण हा माझा वीक पॉईंट आहे की स्ट्रॉंग पॉईंट आहे माहिती नाही. आल्यानंतर जर मला जास्त पसारा वगैरे दिसला तर माझी चिडचिड होते. त्यामुळे काही गोष्टी असेल, बेडरूम असेल, हॉल असेल, सगळं काही क्लीन करून जात असते. पण येईपर्यंत ना जे व्हायचं ते झालेलंच असतं. काय चालू आहे श्री? दुखतं का त्रिशा? डोळा दुखतो का? काय रे, किती पसारा केला दोघांनी तुम्ही? हा ओ काय किती पसारा केला? इकडे 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 बघ श्री. मी जॉबला वगैरे तर जाऊन आले, पण सध्या शेड्यूल असं झालंय ना की मी तुमच्यासोबत काय शेअर करू मला काही समजतच नाही. कारण सकाळी उठते, सकाळचं जे रुटीन असतं, सकाळचं आवरणं, त्रिशाचं स्कूलचं वगैरे, किंवा मग ज्या काही आपलं सकाळचं जे डेली रुटीन असतं, मॉर्निंग रुटीन, ते सगळं काही झाल्यानंतर मी 10-10:30ला जॉबला जाते. म्हणजे आता हे डेली तसंच चालू आहे की 10-10:30ला घराबाहेर पडते आणि मग त्यानंतर 5:30 वाजतात येण्यासाठी घरी, तर कधी 6 वाजतात. तर मग 5 ते 6 मध्ये मी ऑफिसमध्ये असते आणि मग माझं तिथलं जे वर्क जे आहे तर ते असतं. आणि मग तिथे मी शूट कसं करणार ॲक्च्युली, तिथे मी अजून सर्वांना सांगितलं नाही आहे की मी ब्लॉगिंग वगैरे करते. म्हणजे नको वाटतं की म्हणजे प्रत्येकाला शेअर करणं की मी करते. जेव्हा समजेल तेव्हा समजेल, पण स्वतःहून सांगणं की मी हे पण करते, मी ते पण करते, मतलब नाही, मला आवडत नाही. सो त्यामुळे मग मी काही त्यांना सांगितलंच नाही. मग त्यामुळे मग मी तिथं काही शूट करतच नाही, म्हणजे मला आवडत पण नाही तिथे करायला, किंवा मग बाकीच्यांना माहीत नाही. तर मग त्यामुळे मला जरा वेगळं फील होतं की म्हणजे अजून तरी मला एवढा कॉन्फिडन्स नाही आलेला की मी लोकांसमोर पूर्ण पब्लिकमध्ये स्वतःचं व्हिडिओ जे आहे तर ते शूट करू. एवढा कॉन्फिडन्स अजून आलेला नाही आहे, कारण तेवढे सबस्क्रायबर्स पण नाही अजून. मला तुमच्या खूप खूप सपोर्टची गरज आहे. तुम्ही मला खूप जास्त सपोर्ट करा, म्हणजे अजून खूप जास्त फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते वाढले पाहिजे. मग तेव्हा मला ते कॉन्फिडन्स जे आहे तर तो काही काळानंतर तर येईलच, पण सध्या तरी मला तो नाही आहे. त्यामुळे मग तिथे मी काही शूट करत नाही. त्यामुळे रोज मला प्रश्न पडतो की मी तुमच्यासोबत काय काय शेअर करू. तर मग जेवढं माझं सकाळचं रुटीन आहे, सकाळच्या ज्या काही गोष्टी असतात माझ्या सगळ्यात, त्या तर मी तुमच्यासोबत शेअर करते. सोबतच आल्यानंतर म्हणजे जॉबवरून आल्यानंतर संध्याकाळचं जे काही असेल ते पण तुमच्यासोबत शेअर करत असते. पण आता सध्या असं होतंय की म्हणजे शूट करण्यासारखं वेगळं असं काहीच नाही. तेच चालू आहे. रोज सकाळी उठा, स्वयंपाक करा, रेडी व्हा, ऑफिसला जा, 6 वाजता या, परत आल्यानंतर फ्रेश व्हा आणि रात्रीचं डिनरच्या स्वयंपाकाची तयारी करा. दॅट्स इट. मग असं वाटतं की सकाळी पण स्वयंपाकच दाखवू आणि आल्यानंतर पण स्वयंपाकच दाखवू. तर वेगळं काय दाखवू, माझ्या लाईफमध्ये वेगळं काय चाललंय, असं सध्या तरी काहीच नाही चालू आहे, खरं सांगते. फक्त काम, काम आणि काम एवढंच चालू आहे सध्या तरी लाईफमध्ये. कालच्या दिवशी त्रिशा पुण्याला गेली होती, तर तिकडे म्हणजे त्यांचा एन्जॉय वगैरे तर भरपूर झाला. पण येताना ती काम वाढवून आली. पुण्यामध्ये शनिवार वाडा फिरण्यासाठी ते गेले होते. तर तिथे ती पडली, तर तिच्या डोक्याला थोडंसं लागलं वगैरे, त्यामुळे तिला आता सर्दी, ताप, खोकला सगळं आलेलं आहे. आणि आमचा असा प्लॅन ठरला होता की संडेला, म्हणजे मला संडेला सुट्टी असते, तर मग हुरडा पार्टीसाठी जाऊयात असं आमचा प्लॅन ठरला होता. आता पाहूयात. आता ती त्रिशाला तर सध्या ताप आलेला आहे. जर तिचा ताप जर सकाळपर्यंत राहिला, म्हणजे सध्या तरी कमी आहे, जर रात्रीतून तिला ताप नाही आला तर मग शक्यतो आम्ही उद्याच जाऊ, मे बी जाऊ. अदरवाईज ताप आला तर तिला तर मग तर कॅन्सल आहे, मग तर घरीच थांबावं लागेल, किंवा मग प्लॅन जो आहे तर तो थोडासा पोस्टपोन करू असं वाटतं. आणि हुरडा पार्टी तुम्ही केली का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी खरं सांगते, मी 3 वर्षापासून तर केलीच नाही. 3 वर्षापूर्वी आम्ही हुरडा पार्टीसाठी गेलो होतो. शिर्डीजवळ एक प्लेस आहे, खूप छान प्लेस आहे हुरडा पार्टीसाठी. ते मी ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. अजून एवढं काय आमचं कन्फर्म नाही झालेलं जाण्याचं. आणि जाण्यासाठी मी खरं सांगते, एवढे म्हणजे 8-15 दिवस तर मी त्यांच्या मागे लागले होते की तुम्ही मला हुरडा पार्टीसाठी न्या. नवीन लग्न झालं तेव्हा तुम्ही मला घेऊन गेले होते, त्यानंतर मला तुम्ही जास्त अशा ठिकाणी कुठे घेऊनच जात नाही. तसं तर आम्ही सारखं फिरत असतो. आमचे जास्त ब्लॉग जे आहेत तर ते तुम्हाला ट्रॅव्हलिंगचेच पाहायला भेटतात. पण असं असतं ना की नवऱ्याला थोडंसं भांडायचं, थोडेसे टोमणे मारायचे, मग ते आपल्याला कुठेतरी घेऊन जातील, तसं तर ते नेतातच. पण स्पेशली हुरडा पार्टीसाठी तरी आम्ही गेलेलो नाही आहे. सो मग यावर्षी काहीही झालं तरी मी डिसाईड केलं होतं त्यांच्या मागे लागायचं आणि जायचं तर त्यांच्यासोबत जायचं. भरपूर फ्रेंड्स जे आहे तर त्या हुरडा पार्टीसाठी गेल्या होत्या किंवा जाणारही आहेत, आणि त्यांचे फोन मला की कोमल, आपल्याला जायचे वगैरे. पण मला आहे ना
खरं सांगते जास्त मैत्रिणींपेक्षा मला ना माझ्या नवऱ्यासोबत एन्जॉय करायला आवडतं. सॉरी माझ्या काही मैत्रिणी पण ब्लॉग बघत असतील, बट आय एम सॉरी, बट सिरियसली मला ना तुमच्यासोबत पण एन्जॉय करायला खूप आवडतं मैत्रिणींना माझ्या. बट मला आहे ना त्यापेक्षाही जास्त मला माझ्या नवऱ्यासोबत फिरायला खरंच खूप आवडतं, कारण त्याला दिवसभर काम असतं. इव्हन म्हणजे रात्रीसुद्धा त्यांना कधी-कधी 12-1 पर्यंत कॉल कंटिन्यू त्यांचे सुरू असतात. सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत ते ॲक्टिव्ह असतात. त्यांचं काही नाही तर काही कंटिन्युअसली काम सुरूच असतं. आणि पूर्ण दिवसमध्ये आम्ही ना कॉल करतो ना मेसेज करतो. फक्त आमचा कॉल असतो की दुपारी हॅलो, म्हणजे आधी जेव्हा मी घरी असायची तेव्हा, की हॅलो, दुपारी स्वयंपाकामध्ये भाजी काय करू, ते तिकडनं भाजी सांगणार आणि तिकडनंच कॉल कट होणार. त्यानंतर मग जेवायला येणार, जेवण करणार आणि हात धुवून लगेच निघून जाणार. त्यानंतर परत संध्याकाळी फोन करायचा, अहो जेवायला काय करू, ते सांगतील ती भाजी करायची, म्हणजे ते स्वयंपाक करायचा आणि मग ते येणार, जेवणार आणि दॅट्स इट. एवढंच जे त्यांचं रुटीन जे आहे तर ते म्हणजे पूर्ण दिवस खूप जास्त बिझी असतात. त्यामुळे आम्ही पूर्ण दिवस, आता मी जॉबला जाते तर आता तर आमची तर काही भेटच होत नाही. जी काही आहे तर ती फक्त सकाळी आणि इव्हिनिंगला थोडीफार, आणि त्यानंतर दिवसभर एवढे थकलेलो असतो की म्हणजे खूप जास्त थकवा येऊन जातो. वेगळं असं करण्यासारखं काही मनात राहतच नाही. फक्त रिलॅक्स पडून आराम करावासा वाटतो. आणि त्यामुळे मग मी त्यांच्या मागे लागले होते की मला जायचं आहे तर मी तुमच्यासोबतच जाणार आहे आणि यावर्षी काहीही झालं तरी मला हुरडा पाटील तुम्ही घेऊनच जा. तर त्यांचा रिप्लाय असा आला की आता नव्या नवरीचे फक्त 9 दिवस असतात आणि 9 दिवस तुला खूप फिरवलं, आता तुला फिरवणार नाही आहे, कुठेच नेणार नाही आहे. आणि म्हणजे असं मला टोमणे, मला माहीत होतं ते मला घेऊन जाणार आहेत, बट ते मला टोमणे मारताय. म्हटलं ठीक आहे मारूयात, आपण पण त्यांना छान असं खूप जास्त परेशान करूयात. आणि त्यांना मी खूप परेशान केलं आणि फायनली आज सकाळी सकाळी मला ते बोलले की आपण हुरडा पार्टीला आज जाऊयात. म्हटलं की आज मला सुट्टी नाही आहे आणि त्यातली त्यात त्रिशाची पण तब्येत बरी नाही आहे, सो आपण उद्याच्या दिवशी जे आहे तर ते जाऊयात. बट त्रिशाला दुपारी परत ताप आला होता. ते डोळ्याच्या एक साईडला लागल्यामुळे तिचा डोळा पण थोडासा पेन तर करत नव्हता, थोडंसं इकडे खरचटले, बट स्वेलिंग वगैरे थोडीशी आहे आणि त्यामुळे मग तिला तापही आला होता. सो पाहूयात आता, जर ताप नाही आला तर उद्याच्या दिवशी आम्ही जाणारच आहेत. आणि जे माझ्यासोबत घडलं ना नव्या नवरीचे 9 दिवस, हे खरं असं तुमच्यासोबत पण घडतं का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खरं सांगते मला ना माझ्या नवऱ्याला परेशान करायला खूप आवडतं. मी सारखी त्यांना परेशान करत असते, भलेही काही कारण नसेल, फक्त छोटे-छोटे कारणं शोधत असते त्यांना टोमणे देण्यासाठी, त्यांना भांडण्यासाठी. मला त्यांना भांडायला खरंच फार आवडतं. आणि असो चला, आता खूप जास्त गप्पा तर मी तुमच्यासोबत आता नेहमीच मारते बट वेगळं असं विषय शेअर करण्यासारखं असं काहीच नव्हतं. त्यामुळे आज जराशा गप्पा तुमच्यासोबत मारल्या. आणि आणि चला मग, आता जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला माझ्या आधी सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप खूप जास्त गरज आहे. आणि जो कॉन्फिडन्स असतो ना पब्लिक प्लेसमध्ये स्वतःचे व्हिडिओ शूट करणं, तो जो एक्सपिरियन्स असेल किंवा मग व्हॉटएव्हर ते जे काही असेल ना, ती गोष्ट मला फील करायची आहे आणि तो कॉन्फिडन्स मला माझ्यामध्ये घेऊन यायचा आहे. सो मला अजून तुमच्यासोबतची खूप खूप जास्त गरज आहे. भले माझं चॅनल मोनेटाईज झालेले आहे, 4000 वॉचर्स पूर्ण झाले आहेत, 1000 सबस्क्रायबर्स पण पूर्ण झालेले आहेत, बट मला इथेच थांबायचं नाही. आय वॉन्ट 1 लाख सबस्क्रायबर्स अँड मोर. मला भरपूर सबस्क्रायबर्स पाहिजे, मला भरपूर पब्लिसिटी पाहिजे. बट नॉट ओन्ली माउथ टू माउथ. मला जसं म्हणतात ना, एखादा व्हिडिओ व्हायरल गेला पाहिजे, असा माझा एखादा व्हिडिओ व्हायरल गेला पाहिजे. त्यासाठी मला तुमच्यासोबतची गरज आहे. सो त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा. आणि जर काही गोष्टींमध्ये तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टी तुमच्या पण माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर प्लीज कमेंट करायला पण विसरू नका. आणि एक नवीन ऑप्शन आलेलं आहे हाईपचं, ते करून तुम्ही मला एक्स्ट्रा पॉईंट्स जे आहेत तर ते देऊ शकता किंवा मग माझ्या व्हिडिओजला अजून प्रमोट करू शकता. सो कमेंटच्या बाजूलाच एक हाईपचं ऑप्शन आहे, त्यामध्ये स्टार असेल, स्टारचं सिम्बॉल आहे त्याचं. तुम्ही तिथे जाऊन मला हाईप पण करू शकता माझ्या माझा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि अजून जर तुम्हाला काय वाटत असेल तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज हा चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आपण भेटू अशाच एका छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.